मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के जन्मदिन पर नागपुर में धार्मिक और सामाजिक कार्यक्रमों की श्रृंखला आयोजित की गई है। श्री लक्ष्मी नृसिंह महायज्ञ, महाआरती, विशेष पूजन और 56 दिवसीय जनसेवा अभियान के माध्यम से जन कल्याण का संदेश दिया गया। नागपुर में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के जन्मदिन के अवसर पर रामनगर स्थित श्री राम मंदिर परिसर में भव्य श्री लक्ष्मी नृसिंह महायज्ञ, महाआरती और लोक मंगल प्रार्थना का आयोजन किया गया। कार्यक्रम में मुख्यमंत्री के उत्तम स्वास्थ्य, दीर्घायु और महाराष्ट्र की समग्र प्रगति के लिए विशेष प्रार्थना की गई। मुख्य आयोजक एवं पूर्व विधायक संदीप जोशी ने बताया कि मुख्यमंत्री की सादगीपूर्ण जन्मदिन मनाने की अपील को ध्यान में रखते हुए धार्मिक, सामाजिक और जनसेवा से जुड़े कार्यक्रम आयोजित किए गए हैं। इस अवसर पर समाज के विभिन्न वर्गों के प्रतिनिधि, धार्मिक संगठनों के सदस्य और बड़ी संख्या में श्रद्धालु उपस्थित रहे। यज्ञ के बाद महाआरती और लोक मंगल प्रार्थना का आयोजन भी किया गया। माननीय देवेंद्रजींच्या जन्मदिनानिमित्त हा यज्ञ होतोय। देवेंद्रजींना दीर्घायुष्य मिळो, निरोगी आयुष्य मिळो याकरता या यज्ञाचं आयोजन केलेलं आहे। देवेंद्रजी 56 वर्षाचे झाले, सर्व घटकांना घेऊन चालतात, त्यामुळे देवेंद्रजींना जास्तीत जास्त समाजातील लोकांना या ठिकाणी बोलावलेलं आहे। 56 समाजाची मंडळी बसून या ठिकाणी महायज्ञाला देवेंद्रजींना निरोगी आयुष्य मिळावं याकरता प्रार्थना करतात। संदीप जोशी ने बताया कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के जन्मदिन को सेवा और समाज हित से जुड़ते हुए विभिन्न धार्मिक अनुष्ठानों और जन कल्याणकारी कार्यक्रमों का आयोजन किया जा रहा है। हे आपणाला सर्वांना माहित आहे, महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, या देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र हा प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल कसा आला पाहिजे यासाठी एक दूरदृष्टी नेता म्हणून ते सातत्याने काम करताना आपल्याला सर्वांना दिसतात। त्यांना हे काम करण्यासाठी धार्मिक अनुष्ठान हे त्यांच्या बरोबर असलं पाहिजे। या दृष्टिकोनातून सर्व स्तरावरती असणारे सर्वजण कार्यकर्ते हे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना शुभेच्छा देण्यासाठीच्या दृष्टिकोनातून काम करतायत। आज इथे यज्ञाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच पद्धतीने सेवा यज्ञ संकल्प या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्रातील असणाऱ्या प्रत्येक मंडळांमध्ये तिथल्या असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना माहित आहे की पावसाळा असल्यामुळे साथीच्या रोगांचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होत असतो। रक्तपेढ्यांमध्ये रक्तांचा तुटवडा असतो आणि त्यामुळे त्याही माध्यमातून रक्तदाते मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान करून देवेंद्रजींना शुभेच्छा देणार आहेत। पर्यावरण समतोल राखला गेला पाहिजे या दृष्टिकोनातून सुद्धा बऱ्याच ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम हे सुद्धा करण्यात आले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आरोग्य शिबिर यांचं सुद्धा की जेणेकरून त्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून अनेकांची सेवा ही करता येऊ शकतील। सेवा ही संघटन ही भारतीय जनता पार्टीची असणारी विचारधारा आहे आणि त्यामुळे देवेंद्रजींना शुभेच्छा कशा द्याव्यात तर त्या सेवा करून त्यामधून द्याव्यात अशी कार्यकर्त्यांची धारणा आहे आणि त्यामुळे कार्यकर्ते त्यांना तशा शुभेच्छा देतात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के जन्मदिन पर आयोजित धार्मिक अनुष्ठानों और जनसेवा अभियान के माध्यम से जन कल्याण, सामाजिक समरसता और विकास का संदेश दिया गया। आयोजकों ने नागरिकों से इन अभियानों में सक्रिय सहभागिता कर सरकारी योजनाओं का लाभ उठाने की अपील की है।